नमस्कार, मी आशिष जाधव. जय महाराष्ट्र न्यूजच्या या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत. आपल्या सोबत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत. सर, जय महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. आज राज्याचं अंतरिम बजेट सादर झालेलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे बजेट तुम्ही सादर केलेलं आहे. या बजेटचं जर का वैशिष्ट्य सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की ज्या योजना, जे उपक्रम राज्य सरकारने सुरू केलेले आहेत त्याला निधी कमी पडणार नाही, त्या निधीची हमी देणारा हा अर्थसंकल्प आहे. आशिष जी, एकदम योग्य. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये साधारणतः आपण नवीन घोषणा किंवा नवीन योजना प्रस्तावित करत नाही. या वर्षीचं आपल्या अर्थसंकल्पाचं आकारमान हे 4,03,000 कोटी आहे. आपला जीएसडीपी जो 2010-11 मध्ये 10,49,000 कोटी होता, तो यावर्षी 31,31,000 कोटी आपण या अर्थसंकल्पामध्ये त्याचा अंदाज केलाय. आता हे करत असताना लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या गोष्टीची कामं सुरू आहेत किंवा जो अनिवार्य खर्च आहे, जो करणं हे गरजेचं आहे राज्यासाठी, राज्याच्या हितासाठी, अशा 4,03,000 कोटीपैकी 1,47,000 कोटीला आपण या 4 वर्षाच्या खर्चासाठी आपण या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आपला मुख्य अर्थसंकल्प हा जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये साधारणतः येईल. तेव्हा मात्र आपण शेतकरी, महिला वर्ग, युवक आणि गरीब या 4 वर्गाला केंद्रबिंदू ठेवून आपण अर्थसंकल्पामध्ये नवीन योजना प्रस्तावित करतोय. आणि जूनच्या अर्थसंकल्पात साधारणतः मग राहिलेली जी काही रक्कम आहे ती आपण त्या अर्थसंकल्पामध्ये त्याचा आउटले जो आहे त्याला मंजुरी देणार आहोत. अगदी बरोबर आहे. सुधीर मुनगंटीवार, प्रश्न असाही आहे की विरोधक टीका करतील, कारण हे एकतर अंतरिम बजेट होतं, यामध्ये नव्या घोषणा झाल्या पण त्या जुन्या योजनांना घेऊन झालेला आहे. पण सध्या राज्यात दुष्काळ आहे आणि दुष्काळासाठी निधी कमी पडणार नाही असं तुम्ही तुमच्या आजच्या अंतरिम बजेटमध्ये सांगितलेलं आहे. तरी सुद्धा शेतकऱ्यांना भरीव दिलासा देणं हे या क्षणाला खूप गरजेचं आहे. तर शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार या बजेटमधूनच नाही तर तुमच्या खात्यामार्फत निधी देऊन कसा दिलासा देणार आहे? नाही, साधारणतः जेव्हा मी 18 मार्च 2015 रोजी अर्थसंकल्प सादर केला त्यानंतर अतिशय स्पष्टपणे सांगितलं होतं की या तिजोरीवर पहिला हक्क हा शेतकऱ्याचा आहे. आपल्या राज्यामध्ये जर अन्नदाता सुखी भव म्हणजे शेतकरी जर पुढे गेला नाही तर राज्य प्रगतीच्या मार्गावर पुढे जाऊच शकत नाही. आणि यासाठी जर 4 वर्षामध्ये तुम्ही लक्षात घेतलं असेल, सिंचन प्रकल्पाला पैसे दिले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली, पांधन रस्ते योजना केली, यांत्रिकीकरण करण्यासाठी शेतीला पैसे दिले. आणि हे देत असताना आपण जेव्हाही कोणतेही संकट आलं तर पैसे नाही असं कधी म्हटलं नाही. बोंडअळीचं संकट आलं, 3,300 कोटी केंद्राने मदत करणे आवश्यक असताना केंद्राने सांगितलं की तुमचं कापूस उत्पादन जास्त झालं आहे, आम्ही आमच्या तिजोरीतून 3,300 कोटी दिले. आत्ताही 151 तहसील, 268 मंडळ आणि साधारणतः 5,000 गावांना आपण दुष्काळ घोषित केला. यासाठी केंद्राकडे मागणी केली, केंद्रानेही भरभरून दिलं. पण तेव्हाही आपण सांगितलं की राज्यातून पैसे कमी पडणार नाही. शेतकऱ्यांसाठी 14 जिल्ह्यात आपण 2 रुपये 3 रुपये किलो धान्य त्यांच्याकडे कोणतं कार्ड आहे हे न पाहता देतोय. आणि यासाठी आजच्या बजेटमध्ये मी 900 कोटी रुपये ठेवले आहेत. शेतकरी जे दुष्काळाचा सामना करतायत त्यांच्या कृषी पंपासाठी मदत करण्याचा निर्णय केला, महसुलातून सूट दिली, जे शालेय शिक्षण घेत आहे त्याच्या फीची सवलत आपण दिली.
तर अशा अनेक सवलती आपण देतोय आणि भविष्यातही शेतकरी अडचणीत येणार नाही याची काळजी घेणार आहोत. आणि हे करत असताना धान उत्पादक शेतकरी त्याला 200 रुपये क्विंटलचं अनुदान होतं गेल्या 3 वर्षापासून. आज मी ते 200 रुपयावरून 500 रुपये केलं. यातून मग कोकणाचा धान उत्पादक असेल की पूर्व विदर्भाचा धान उत्पादक शेतकरी असेल, मोठी मदत. एका क्विंटलच्या मागे 300 रुपये अशी भरघोस वाढ केली. सर, जसं पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत 5 एकरापर्यंतची मर्यादा ठेवून जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांना वर्षाकाठी 6,000 रुपये केंद्र सरकार देऊ करत आहे. आणि जेव्हा ही योजना अर्थमंत्री तेव्हा ज्यांनी ते बजेट सादर केलं होतं पियुष गोयल असं म्हणाले होते की राज्य सुद्धा त्यांचा वाटा यामध्ये उचलून हातभार लावतील. आणि अशी एक अटकळ बांधली जात होती की 5 एकराची मर्यादा ओलांडलेले जे शेतकरी आहेत, खास करून मराठवाड्यातले, विदर्भातले, त्यांना तुमच्या बजेटमधून काहीतरी दिलासा मिळेल, तशा स्वरूपाची एक वेगळी योजना मिळेल, पण तसं झालेलं दिसत नाहीये सर. नाही, हे तर अंतरिम अर्थसंकल्प आहे. यामध्ये आपण नवीन योजना प्रस्तावित करायचं नाही असं ठरवतो. जेव्हा मुख्य अर्थसंकल्प येईल तेव्हा आपण म्हणता त्यापेक्षा जास्त कदाचित नवीन योजना प्रस्तावित होतील. शेवटी शेतकरी बांधवांना मदत केलीच पाहिजे याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. आणि आजच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मी एकदा नव्हे अनेकदा ही भावना व्यक्त केली की या राज्याला प्रगतीच्या मार्गावर जाताना माझ्या दृष्टीने जीएसडीपी किती झाला, विकास दर किती आहे, हे जेवढं महत्वाचं आहे त्यापेक्षा जास्त महत्वाचं की यामध्ये शेतकऱ्यांचा वाटा किती आहे. जर शेतकऱ्यांचा वाटा जीएसडीपी मध्ये कमी असेल तर आपण राज्याच्या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करू शकणार नाही. आणि या दृष्टीनेच मी प्रत्येक अर्थसंकल्पात कृषी विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत हे शेतकऱ्यांना करण्याच्या दृष्टीने त्यांना नियतव्यय प्रस्तावित करत असतो. आणि भविष्यातही या दृष्टीने काम होईल. माननीय प्रधानमंत्री महोदयांनी अतिशय क्रांतिकारी योजना केली की अकाउंटमध्ये 6,000 रुपये थेट देणे. हे खरं आहे की शेतकऱ्यांसाठी या अगोदर अनेक योजना असायच्या आणि तात्कालिक स्वर्गीय राजीव गांधीजी स्वतः म्हणाले होते तेव्हा राज्य त्यांचंच होतं की हमें 1 रुपया भेजते हैं तो 15 पैसे जाते. म्हणजे किती करप्शन असेल तेव्हा, किती भ्रष्टाचार असेल. आणि राज्याच्या प्रमुखांनी मान्य केलं की आम्ही इतके वर्ष देशामध्ये राज्य चालवतोय पण हम 1 रुपया भेजते हैं तो 15 पैसा पोचता है. पण माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी 1 रुपया भेजूंगा तो 1 रुपया पहुंचेगा. आता थेट 6,000 रुपये खात्यामध्ये जाणार आहे. यातून छोट्या मोठ्या कामासाठी सावकाराकडे 2,000-3,000 रुपये कर्ज घ्यावं लागायचं आणि मग 5%, 10% व्याजाचा दर असायचा. आता त्याच्या शेतकरी बांधवाच्या अकाउंटमध्ये थेट पैसे जाईल. राज्य सुद्धा भविष्यामध्ये शेतकरी बांधवांना जेवढी जास्त मदत करता येईल तेवढी मदत करण्याचा आमचा संकल्प आहे. संकल्प नव्हे, हे आमचं दायित्व आहे, जबाबदारी आहे. सर, शेतकरी कर्जमाफीला घेऊन उलटसुलट चर्चा होते आणि मला हॉर्सेस माउथ म्हणजे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्याच्याकडे आहे, त्याच्याकडनं हे उत्तर हवं आहे. कारण महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा सरकारी उत्तर ते तुमच्या तोंडून हवं आहे. ते यासाठी हवं आहे सर की जी शेतकरी कर्जमाफी योजना आहे, आता 2.5 वर्ष झाली ती योजना सुरू आहे आणि तुम्ही सुद्धा आज बजेटमध्ये सांगितलेलं आहे की जोवर शेवटचा लाभार्थी आम्हाला मिळत नाही तोवर ती सुरू राहणार आहे. ती योजना सर्वांच्या लाभाची झाली पाहिजे असा तुमचा प्रयत्न आहे. पण जेव्हा आपण ही योजना जाहीर केली होती तेव्हा 89 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होईल असं सांगितलं होतं. आता जी माहिती सरकारकडून मिळते आहे ती म्हणजे 44 लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत पैसे आम्ही वितरित करू असं तुम्ही आडाखा बांधलेला आहे किंवा आणखीन त्याच्यात 5-7 लाख शेतकऱ्यांची भर पडणार आहे असंही तुम्ही म्हणताय. नेमकं स्टेटस काय आहे? इथून पुढे ही कर्जमाफी योजना कशी सरकणार आहे? जसं मी सांगितलं, शेवटचा पात्र शेतकरी जो या कर्जमाफीसाठी, कर्जमुक्तीसाठी पात्र आहे, तो शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत ही योजना सुरू असणार आहे.
आपण जसं सांगितलं की जेव्हा सरकारने कर्जमुक्ती केली त्या पत्रकार परिषदेत मीही माननीय मुख्यमंत्री मोदयांसोबत उपस्थित होतो. आपण जेव्हा 89 लक्ष शेतकऱ्यांची सांगितली त्याच्यामध्ये काही शेतकरी असे होते की ज्यांना त्यांच्यावरचं 1.5 लाखापेक्षा जास्त असणारं कर्ज त्यांनी भरायचं आणि 1,50,000 आम्ही भरू. त्यानंतर त्या शेतकऱ्यांमध्ये जे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, मोठे नेते असतील, इन्कम टॅक्स पेयर असतील, त्यांना त्याच्यामधून वगळण्याचा निर्णय झाल्यावर तशी संख्या कमी झाली. आपण आजच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये ऐकलं असेल की साधारणतः या क्षणापर्यंत 51 लक्ष शेतकरी आणि 24,000 कोटीच्या खर्चाला आपण मान्यता दिली आहे. पण यापुढेही शेवटचा शेतकरी जो पात्र आहे, काही तांत्रिक अडचणी असेल, संगणकीय काही चूक असेल, काही उणीव असेल, त्रुटी असेल, पण त्याही शेतकऱ्याला कर्जमुक्ती मिळेपर्यंत हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी अतिशय शक्तीने उभं राहणार आहे. सर, आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर विरोधकांचे जे आक्षेप आहेत तुमच्या अर्थसंकल्पाला घेऊन, सरकारला घेऊन, त्यावर सुद्धा चर्चा करणार आहोत. आणि सीमेवरती, भारत पाक सीमेवरती जी परिस्थिती आहे त्या निमित्तानं थोडी राजकीय चर्चा सुद्धा करणार आहोत. कारण तुम्ही या सरकारमधले एक मातब्बर नेते आहात, स्टेट्समन आहात, त्या अर्थानं तुमच्याशी ही चर्चा करायची आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आज राज्याचं अंतरिम बजेट सादर झालेलं आहे. आपल्यासोबत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत. सर, निवडणूक बजेट तुम्हाला सादर करता आलं असतं, पण ते संकेत तुम्ही पाळलेत, अंतरिम बजेटच सादर केलेलं आहे. पण विरोधकांची जी टीका आहे ती अशा अर्थानं आहे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण असं म्हणतायत की केवळ घोषणांचा सुकाळ आहे, अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. हे आम्ही 4 वर्ष बघत आलो आहोत आणि तेही या बजेटमध्ये दिसलेलं आहे. तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणतायत की केवळ आकडेमोड करून पुन्हा हा अर्थसंकल्प सादर झालेला आहे, ज्यामध्ये केवळ तरतुदी झालेल्या आहेत. विरोधकांना नेमकं काय म्हणायचं आहे? विरोधकांचं कदाचित ज्यांना असं वाटलं होतं की केंद्र सरकारनं जसं अंतरिम बजेट हे इलेक्शन बजेट मांडलं होतं तसंच राज्य सरकारही मांडेल, पण तुम्ही त्यांना छेद दिलात. मला असं वाटतं की इलेक्शन बजेट मांडण्याची सवय काँग्रेसला होती. 2004 मध्ये वीज मोफत, 2009 मध्ये कर्जमुक्ती. भारतीय जनता पार्टी इलेक्शन बजेट मांडण्याच्या दृष्टिकोनातून या राज्यामध्ये शिवसेना भाजप युती कधीच काम करत नाही. निवडणुका हे तर चांगल्या कामाचं बाय प्रॉडक्ट आहे. आम्ही जर चांगलं काम केलं तर निवडणुकीमध्ये जिंकणार आहोत. आणि नुसतं बजेट मांडून निवडणुका जिंकता येत नाही, त्यासाठी त्याची अंमलबजावणी करावी लागते. गेल्या 4 वर्षात ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या, काँग्रेस राष्ट्रवादीला तर त्या निवडणुकीमध्ये मोठा पराभव बघावा लागला. काही महानगरपालिकेमध्ये तर काँग्रेस राष्ट्रवादी सारख्या पक्षाला खाती उघडता आलं नाही. आता साधारणतः काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते जे सांगतात की नाही की इथं कमी आहोत, इथं उणीव आहे, इथं त्रुटी आहेत, तर त्यांची अवस्था एकदा एक पिता आपल्या मुलाला रागवत असतो की हे काय मार्कशीट आहे, किती कमी मार्क आहे. तितक्यात आई येऊन सांगते, हो ती त्याची मार्कशीट नाही, ही गुणपत्रिका मी आज सफाई करताना अलमारीत सापडली, ती तुमच्या 4थ्या वर्गाची आहे, ज्याच्यामध्ये 100 पैकी प्रत्येक विषयात 0 किंवा 2 मार्क आहे. मागे 15 वर्ष यांचं सरकार होतं ना. या राज्यामध्ये 25 एप्रिल 1960 ला संसदेने बॉम्बे रिऑर्गनायझेशनचा कायदा पास केला आणि 1 मे 1960 ला महाराष्ट्र झाला. तेव्हापासून आजपर्यंत 47 वर्ष 2 महिने 1 दिवस सत्ता होती. आज हे सांगतात सिंचन प्रकल्प पूर्ण झाले नाही. अरे हे सरकार तर वेगाने काम करत आहे.
नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग एका वर्षाच्या आत 7,500 कोटीचं भूसंपादन झालं. या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नॅशनल हायवेचं काम सुरू आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा आकडा ऐकून आश्चर्य होईल की 1 मे 1960 पासून 2014 पर्यंत या राज्यामध्ये 5,800 किलोमीटर नॅशनल हायवे होता. त्याच्यामध्ये या 4.5 वर्षात 12,000 किलोमीटरची भर पडली. तुम्ही विचार करा की 58 वर्ष ज्यांच्या हातात 47 वर्ष 2 महिने 1 दिवस होते 58 वर्षापैकी, त्यांना साधे रस्ते करता आले नाही. सिंचनाचे प्रकल्प झाले नाही. 1983 मध्ये गोसीखुर्दचं भूमिपूजन तात्कालिक प्रधानमंत्री मोदयांनी केलं. आता ते पूर्णत्वास नेत आहे. मला असं वाटतं की यांच्या आरोपामध्ये, यांच्या टीकामध्ये कुठेही तर्क नाही. यांची टीका ही समाजाच्या प्रगतीसाठी, समाजाच्या उन्नतीसाठी किंवा सरकार जिथं चुकलं असेल ती चूक दाखवण्यासाठी नसून, यांची टीका म्हणजे जसं अगोदर ती रेकॉर्ड असायची, खड्डा पडला तर सुई तिथंच तेच ते वाजवत राहायची. यांच्या 4 वर्षाची टीका बघून घ्या. यांचे वाक्य ठरलेले आहे, हे कॉपी पेस्ट करतात. यांच्या हाती राज्य होतं तेव्हा काहीही करता आलं नाही, आणि आता जेव्हा राज्याची प्रगती होत आहे तेव्हा हे अपशकून करण्याचा प्रयत्न करतात. यापेक्षा काही नाही. सर, जेव्हा राज्याचं बजेट मांडलं जातं त्याआधी इकॉनॉमिक सर्व्हे येतो. यंदा हा इकॉनॉमिक सर्व्हे किंवा त्याची आकडेवारी का दिली गेली नाही असाही आक्षेप आहे. जेव्हा अंतरिम अर्थसंकल्प असतो तो 2009 मध्ये झाला, 2014 मध्ये झाला, तेव्हा ही आर्थिक पाहणी अहवाल दिली नाही. आर्थिक पाहणी अहवाल हा मुख्य अर्थसंकल्पाच्या वेळेत आपण देतो. त्यामुळे जे कोणी आरोप करत असेल ते अज्ञानातून करताय, त्यांना याची कदाचित माहिती नसेल. सर, एक थेट प्रश्न असा आहे की करवसुली, हे बघा, आपली करवसुली जर का नीट झाली तर आपल्याला तेवढा खर्च करायला पैसा मिळतो, निधी मिळतो. आणि आता तुम्ही जवळपास 19,784 कोटी रुपयांच्या तुटीचा हा अर्थसंकल्प मांडलेला आहे. म्हणजे आपली तूट वाढत चाललेली आहे. त्यामध्ये जीएसटीची आकारणी वेळोवेळी त्यात सुधारणा झालेली आहे. जीएसटीची जी वसुली आहे आणि त्यातला जो राज्याचा वाटा आहे तो समाधानकारक आहे का? आपल्याला सांगायला आनंद होईल की यावर्षीचा अर्थसंकल्प मांडताना मी काही गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर केल्या. मागच्या 15 वर्षात आपला ऋणभार हा 28.2% गेला होता. साधारणतः मर्यादा 25% असते. मी मागच्या वर्षी 16.5% असणारा ऋणभार यावर्षी 15%च्या आत आणला. व्याज प्रदानी करण्याचं काम हे मागच्या सरकारमध्ये हायएस्ट 17% गेलं होतं. महसुलीच्या उत्पन्नाचा विचार केला असता ते आपण 11% आणलं. आपला जीएसडीपी जो 2010-11 मध्ये 10,49,000 कोटीचा होता तो आज 31,31,000 कोटीपर्यंत गेला आहे. आणि म्हणून आपण राज्याची आर्थिक स्थिती वेगाने उत्तम करतोय. या राज्यामध्ये कर वसुली ही जर उत्तम नसती तर मागच्या वर्षी जेव्हा आपण 90,000 कोटीचं वॅटचं उत्पन्न अपेक्षित धरलं, जीएसटी आल्यानंतर ते 1,15,000 कोटी, म्हणजे 15,000 कोटी 1,15,000 म्हणजे 25,000 कोटीने एका वर्षात वाढ केली. जीएसटी पासून आपलं राज्य वेगाने प्रगतीच्या मार्गावर जात आहे. आणि हे आकडे स्वयंस्पष्ट आहे की आपण वेगाने प्रगती करतोय. आर्थिक मापदंडामध्ये आपलं राज्य अतिशय वेगाने प्रगती करत आहे. आता काही लोक सांगतात की राज्य कर्जबाजारी आहे. मग कधी कधी यांच्या अशा वाक्याची कीव येते. ठीक आहे, टीका केली पाहिजे कारण तुम्ही राजकारण करता, पण कमीत कमी महाराष्ट्राला तर बदनाम करू नका. कोणतीही कर्जबाजारी राज्याची व्याख्या काय की त्यांच्या उत्पन्नाच्या किती टक्क्यांनी कर्ज आहे. हे कोणत्याही देशात जगात काय आकडा पाहिला जात नाही.
पण बदनामी करणारे काही लोक कदाचित अज्ञानाने असेल किंवा मुद्दाम असेल, आपला कर्जाचा आकडा कमी होतोय, म्हणजे आपण आज 15% कमी आपल्या जीएसडीपीच्या तुलनेत आकडा झाला आहे. मी अशा सर्वांना विनंती करेन की आपल्याला अर्थशास्त्र लक्षात घेऊनच टीका केली पाहिजे. आपण आमच्यावर टीका करण्याच्या नादामध्ये कदाचित स्वतःच्या पायावर आणि राज्याच्या अभिमानावर धोंडा टाकत आहात, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सर, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि तुम्ही मुंबई सकट महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहात. जेव्हा तुम्ही हे अंतरिम बजेट आज सादर करत होतात तेव्हा भारत पाक सीमेवरती तणाव होता, कारण आपण जो काल एअर स्ट्राईक पाकिस्तानच्या त्या दहशतवादी अड्ड्यांवरती केला त्याला पाकिस्ताननी असा समज करून घेतला की तो पाकिस्तानवरती हल्ला आहे. पण आपली भूमिका अगदी स्पष्ट आहे. आपण दहशतवाद्यांविरोधातला लढा लढतो आहोत. दहशतवादी अड्ड्यांवरती आपण कारवाई केलेली आहे. त्या उत्तरादाखल आज पाकिस्ताननी एअर स्ट्राईक आपल्या नौशेरा भागामध्ये जम्मू काश्मीरच्या केला. ती जी परिस्थिती आहे, तिथला जो तणाव आहे, त्याविषयी महाराष्ट्राचे मातब्बर नेते म्हणून तुम्ही काय म्हणाल? देश हा लष्कराच्या पाठीशी आहे असं सांगितलं जातं, पण देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्राचे तुम्ही अर्थमंत्री म्हणून काय सांगाल? नाही, आपण शेवटी कधीच या देशाचं वैशिष्ट्य आहे की हा सहिष्णू देश आहे. कोण्याही व्यक्तीचं, कोण्या देशाचं वाईट व्हावं अशी भावना आपल्या देशामध्ये कधीही नसते. पण पाकिस्तान जेव्हा नापाक कृती करतो तेव्हा हा देश सहिष्णू आहे, पण हा देश शूरवीरांचा आहे. हा देश पराक्रमी व्यक्तींचा आहे. या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी यांचा आदर्श हा आपल्या रक्ताच्या थेंबामध्ये चैतन्य निर्माण करतो. आणि आपल्या शूरवीरांनी देशासाठी भारत मातेच्या चरणी आपला प्राण अर्पण केला. आतंकवाद्यांनी भ्याड हमला केला आणि पाकिस्तानी सरकार अशा आतंकवाद्यांना आपल्या देशाच्या माध्यमातून मदत करते. आपल्या देशाच्या शूर जवानांनी ठरवलं तर काय होतं हे 1971 मध्ये बघितलं आहे. आपल्या देशाच्या शूरवीरांनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले. आजही आपल्या देशाच्या शूरवीर जवानांनी ठरवलं तर पाकिस्तानचे इतके तुकडे होऊ शकतात की जगाचा कोणताही मायक्रोस्कोप हा पाकिस्तान पाहू शकणार नाही. पण सहिष्णू भावनेने आपण नेहमीच पाकिस्तानला या अगोदरही 26/11चा हमला झाला, अनेक हमले झाले, विविध माध्यमातून पाकिस्तानला समजवण्याचा प्रयत्न झाला. आता एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली की एक वाघ आणि त्यावर ते कुत्र भुंकत त्याच्या मागे लागतं आणि वाघ जेव्हा एक पंजा मारतो तेव्हा ते कुत्र आपला जीव सोडतो. मला वाटतं की या व्हिडिओ क्लिप मधून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे पाकिस्ताननी की भारत भारत है, महापराक्रमी लोकांचा हा देश आहे. आणि या देशाशी अशा पद्धतीने आतंकवाद्यांना प्रोत्साहन देऊन अस्थिर करण्याचा तुमच्या मनात जर तुमचं थोडंसंही स्वप्न तुम्ही बघत असाल तर ते बंद करा. ज्या दिवशी या भारताच्या सैन्याचा पंजा वाघाचा तुमच्यावर पडेल तेव्हा पाकिस्तान कुठं आहे हे पुढचे करोडो वर्ष पुन्हा कोणाला पाहता येणार नाही. सर, तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत जय महाराष्ट्र न्यूजला दिली त्याबद्दल धन्यवाद. हे होते राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार. आज त्यांनी राज्याचं अंतरिम बजेट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मांडलेलं आहे. त्यामध्ये गेल्या 4 वर्षात भाजप सरकारनं ज्या योजना, जे उपक्रम राबवले त्यासाठी निधीची तरतूद ही पुन्हा पुढे केलेली आहे. त्याचबरोबर राज्यात भीषण दुष्काळ आहे. अशा वेळी दुष्काळ निवारणासाठी जी तजवीज करावी लागते त्याची सुद्धा हमी आज त्यांनी आपल्या अर्थसंकल्पातून दिलेली आहे. इथेच थांबूया. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.